मालकाने तुम्हाला माहिती आहे पांडव प्रताप मध्ये शकुनी मामा होता। शकुनी मामाने जरासंधाच्या हाडाच्या कवड्या केलेल्या होत्या आणि त्या कवड्या घेऊन त्याला माहिती आहे शकुनी मामा नाव आहे शकुनी मामा आणि शकुनी मामाला खरं काय करायचं होतं सगळे कौरवांचा काय करायचा होता नाश करायचा कारण त्यांच्या सगळ्या भावांना कोणी मारलं होतं ते तुम्हाला सांगायला लागत नाही म्हणून त्या ठिकाणी कौरवांचा विनाश करण्यासाठी ही चाल त्यांनी आखलेली होती कारण जरासंध असा पापी माणूस होता तुम्हाला काय सांगू अहो 1.5 वर्ष यज्ञ करून सुद्धा त्याची हाडं त्या शरयू नदीने स्वीकारली नाही लक्षात घ्या या काय नदीने स्वीकारली नाही मग किती पापी असेल बघा आणि त्या जरासंधाच्या हाडाची कवड्या केल्या होत्या कारण तुम्हाला माहिती जरासंध म्हणजे तो काय असा तसा माणूस नव्हता त्याने तुम्हाला माहिती जरासंधाने जगाच्या मालकाच्या भाच्याला मारलं होतं चक्रव्यूह मध्ये त्याचं नाव अभिमन्यू आहे तुम्ही जागेवर राजा अभिमन्यूला मारलं होतं जगाच्या मालकाच्या भाच्याला मारलं त्यावेळेस सुद्धा तो जगाचा मालक काही करू शकत नव्हता मला फक्त सांगायचे त्या कवड्या खेळत असताना म्हणजे दोघ जण पांडव आणि कौरव त्या ठिकाणी द्वित खेळत असताना सगळं राजवैभव हारल्यानंतर कारण तो शकुनी मामा आहे त्याला माहिती सगळ्या गोष्टी लावून द्यायच्या हे लावून द्यायचे पण तुला कृपा सिंधू घन कधी म्हणतील ऐक त्याचा पुढचं दृष्टांत ऐका त्याच वेळेस शेवटचा असा तिथं नियोजक असला बघा सगळ्या गोष्टी हारल्यानंतर दृष्टांत म्हटलाच होता दुर्योधन म्हटलं होतं सुईच्या टोकावर सुद्धा सुईच्या टोकावर जरी एवढी जमीन मावणार नाही एवढी सुद्धा तुला देणार नाही पण शेवटी दुर्योधन काय म्हणला माहितीये का तुझ्या जवळ अजून आहे ना तुमच्या जवळ कोण द्रौपदी आहे तिला काय करा कारण हे तिघ जण नेमका त्याच नावाचे धृतराष्ट्र दुःशासन आणि दुर्योधन नाव आहे बघा ना कशी हे तिघ जण त्या नावाची यांना आदेश केला दुर्योधनाने दुःशासनाला जशी असेल तशी घेऊन या दिवसला आता तिला डावाला लावलं विचार करा तिला घेऊन प्रपटात ओढत घेऊन आल्यावर तुला मला माहित होतं दृष्टांत सगळं तुम्हाला माहिती फक्त मी तुम्हाला वरच्यावर फक्त आपला स्पर्श करतो ओढीत आणल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्या काही गोष्टी झाल्या बरोबर शेवटी कोणी कोणाचं नाही 5 पती असू नये द्रोणाचार्य कृपाचार्य सगळे होते पण कोणी सुद्धा काही करू शकत नव्हते धर्माचं पालन आहे बाबा इथं धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतारच घ्यावा लागतो आणि त्याच वेळेस जगाच्या मालकाला त्या साधू महात्म्याने सांगितलं होतं काय कदाकाळी जर हिच्यावर संकट आलं ना तर संकट निवारण्याचं निरसन करण्याचं काम हे तुझं काम आहे आणि त्याच वेळेस भगवंत बघा जेव्हा तिच्या साडीला हात घातला दुःशासनाने त्याच वेळेस जगाच्या मालकाने त्या ठिकाणी स्वतः साडी झाला आणि भर सभेमध्ये वस्त्र पुरवली त्याच वेळेचा तो साधू महात्मा बोललो होता त्याचा पण खरा केला माय बापू म्हणून जगाच्या मालकाला त्याच वेळेस धर्माचं रक्षण करण्यासाठी आणि ज्या वेळेस असं जोपर्यंत करीत नाही ना तो का म्हणे एका मरणीची सरेन उत्तमाची कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती उऱ्यासाठी काहीतरी करावं लागतं तसं जगाच्या मालकाने त्याच वेळेस माझ्या द्रौपदीसाठी त्या ठिकाणी अवतार एक भाव म्हणून धारण केला साडी रूपामध्ये आला तेव्हाच वेळेस अरे करुणा घन सिंधू तुला कोण भरतील तेच अभंग चतुर्थ धन्य तुझी कृपा सिंधू भरतील 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 सिंधू
अंबरशीसाठी गरबत बसले आपुलात बोले साचे करी आपुलात बोले साचे करी अंबरशीसाठी गरबत बसले तुझा कृपा सिंधू म्हणतील आपुलात बोल केला का नाही भगवान परमात्म्याने आपला बोल केला का नाही केला का नाही जरी किती काळामध्ये असू द्या पण त्याचं कारण त्या साधू महात्म्याचं काही कोणा त्याने हात जोडून सांगितलं भगवंता आणि त्याच वेळेस ज्या वेळेस कदाकधी अशी वेळ येईल असा तो क्षण येईल त्याच वेळेस मात्र जगाची मालकीण असो तुम्हाला माहितीये द्रौपदी म्हणजे अशी तशी द्रौपदी नव्हती बाई बापू हा द्रौपदी म्हणजे अशी तशी नव्हती हा वर आता आलाय ना ज्याच्यामुळे आपल्याला काही गोष्टी सहन होती नाही ना आणि हा जर वरून लक्षात घ्या द्रौपदी खाली चालली तर हा वरून हा टाकाच्या आड लपायचा आमचा सूर्यदेव ठाकाच्या आड लपायचा तिचं काय साधं वैभव माका दुष्ट धुम्न नावाचा भाव होता 844 842 नुसता दीपोळीच्या सणासाठी नुसते दान केले होते द्रौपदीला तो काय साधा होता भाऊबीजेला आपण तर काय देतो पण विचार करा त्याच वेळेस सांगितलं भक्तांच्या रक्षणासाठी आणि मग मात्र ऐका 7व्या अवतारामध्ये जगाच्या मालकाला एकही पुत्ररत्न नव्हतं हे तुम्हाला माहिती पण त्याच वेळेस गुरु वशिष्ठाच्या साह्याने अजून कोण होता नाही ताटिकेने कोणाचा वेद भंग केला होता थोडस लक्षात ठेवायचं विश्वामित्र तर माहितीये ना हे दोघांच्या साह्यानं त्या ठिकाणी कामिष्ट पुत्र यज्ञ धारण केला नाही का म्हणजे यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये मग मात्र भगवान परमात्म्याने त्या तिघींलाही बी काय केलं तिघींला प्रसाद दिला ना हा यज्ञ पूर्ण करून त्याला पुत्ररत्न नव्हतं आजही लोक नमस्कार सडे देतात आणि त्यावेळेस तो प्रसाद दिला बरोबर तो सुद्धा दोघींनी प्रसाद अगदी सुखरूप सेवन केला पण एकीला मात्र एकीच्या हातावर तोय बी इंद्राच्या दरबारामधली अप्सरा तिचं नाव सुवर्चेशा वरून घारीच्या रूपामध्ये आले तिला शाप होता त्या घारीनं तो तिच्या हातावरचा सुद्धा तो प्रसाद घेऊन चालली होती आकाश मार्गावर विहार करत चालली होती आणि तोही तिच्या नशिबात नव्हता आणि तो सुद्धा काय झाला ज्या ठिकाणी अंजनी माता ज्या ठिकाणी साधनेला बसली तिच्या तो पडला ना तिथं बाबा तिनं सेवन केला तिच्या पोटी जन्माला कोण आला 11 आणि हा 10 लक्षात घ्या आणि त्याच वेळेस तेव्हा मग दोघींच्याकडून तो काही करा थोडा हा मग त्याच्यामुळे त्याच्यानं मला तशी येतात बरं का लोक आपले वडील म्हणायचे त्याला खानदान लागत वडिलांचं बोल आहे त्याचं खरं नाही तुम्हाला लिखाण आहे आज आपण बघा जरी आपण आपल्या घरात तर बघा ना नुसतं आपण म्हणतो कालवण म्हणतो भाजी म्हणतो म्हणजे वरण म्हणतो असं म्हणतो पण शास्त्रात कोरडे असे शास्त्रामध्ये कोरड्यास आज काय कोरड्यास केलंय आपण आता आई म्हणतो आई नाही पहिलं माई आता मम्मी काय काय आले ते नाही सांगते म्हणजे हे पूर्वीचा काळ आहे बाबा तेव्हा माईच म्हणायचे माई तुझ्या का आले का ती माई आलीच नाही माझ्याकडे माई म्हणायचे पहिलं पूर्वीच्या काळी बरोबर ना हा आणि मग मात्र बघा जगाच्या मालकाने फक्त हे एवढंच नुसतं त्याच्यासाठीच नाही नुसतं वस्त्र पुरवलं म्हणून नाही केलं देवाने स्वतःची सुभद्रा जरी बहीण होती तिच्याकडे गेला होता म्हणलं मला भूक लागली म्हणलं तिच्याकडे गेलं पण तिनं सुद्धा जेवायला तिनं दिलं तर ती म्हणली मला जरा काय करायचे मी कामात तू आपल्या किचन रूम मध्ये जा होतं का नव्हतं मला माहित नाही पण तिकडे जा काय सफरचंद असेल काय फळ तू तिकडे खा म्हटली
हा गेला किचन रूम मध्ये, पण याला काय करायचं होतं, स्वतःच्या बहिणीची परीक्षा घ्यायची होती. म्हणून त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी सफरचंद नाही घेतलं, सफरचंद तिथंच ठेवलं, सुरी घेतलं, मोठंच कापू काढला. त्याला परीक्षा घ्यायचं. देव आतापर्यंत 28 चालू आहे. हा, आजपर्यंत तुमच्या परीक्षेच्या. तर मी आता बघा, आता आजचा कितवा दिवस आहे, 5वा का कितवा, तिसरा दिवस आहे. अजून किती दिवस आहे, अजून 4, म्हणजे काला धरून हा पेपर व्यवस्थित सोडवा बर का. शेवटच्या दिवशी मार्क ना लय अवघड का, देव लय विचार करतो. हो, व्यवस्थित पेपर सोडवला का त्याचे मार्कही चांगले, वर्षभर त्याला भ्याव नाही, त्याला भीतीच नाही बाबा. पेपर अगदी उत्तर जरी नाही आलं, दुसरीच बघून जरी कॉपी केली, पण बरोबर लिहिलं तरी तितकंच पुण्य बाबा, तितकंच पुण्य. कारण तो त्याला विचारतो हे कसं घडलं, मग ती सांगायला सुरुवात करते हे असं घडलं, बरोबर का नाही. आणि मग देवाने बोट कापून घेतल्या बरोबर, तो पळत आला, तिच्या जवळ आला, अगं माझं बोट कापलं. आता ती लागली इकडे तिकडे शोधायला, कपाटात भरलेल्या साड्या भरपूर होत्या, पण कसं काय नव्या साडी लात लावायची. बाबाचा बोट कापलं तर मरू काय घेणं देणं नाही. तिकडे एक समजून घ्या, तर देवादिदेव काळामध्ये हे सगळ्या गोष्टी तिथून चालत आल्यात बाबा. हा, अजून दृष्टांत लय सांगायला मला आता टाइम नाही आपल्या जवळ. देवाचं आपण आता हे करायचं, पुष्पवृष्टी करायची. त्याच्या अगोदर देवाचं बोट कापलं, तिने शोधाशोध केली, त्याला माहित सगळं समजलं. तिला माहिती तिच्या मोला मागाच्या साड्या आहेत, ही काही फाडणार नाही. माझी खरी बहीण असते ना, माझी खरी बहीण, तिने सगळं काही गोष्ट केलं, पण खरी बहीण नाही माझ्यावर. आपण फक्त निमित्त, आपण फक्त निमित्त, माझी मुलगी माझा मुलगा. पण त्याच वेळेस भगवंताला समजलं ही माझी खरी बहीण, हिला आज काय चिंधी सापडणार नाही. आणि मग द्रौपदी हरिच्या पोटाला चिंधी बांधते, द्रौपदी हरिच्या पोटाला चिंदी बांधते, द्रौपदी हरिच्या पोटाला चिंदी बांधते, द्रौपदी हरिच्या पोटाला चिंधी बांधते, द्रौपदी हरिच्या पोटाला. हरिच्या पोटाला चिंदी हरिच्या पोटाला, हरिच्या पोटाला चिंदी हरिच्या पोटाला, हरिच्या पोटाला चिंदी हरिच्या पोटाला चिंधी बांधते, द्रौपदी हरिच्या पोटाला चिंधी बांधते, द्रौपदी हरिच्या पोटाला चिंधी बांधली, द्रौपदी हरिच्या पोटाला चिंधी बांधली, द्रौपदी हरिच्या पोटाला हरिच्या पोटाला. आणि शेवटी द्रौपदीने आपल्या स्वतःच्या अंगावरचं वस्त्र फाडलं, जी साडी होती ती फाडली. तिला माहिती तसं 28 वर्ष झालं आपल्याला सगळी आपली वाटावी. जोपर्यंत आपला वाटत नाही तोपर्यंत कोणाला काय कळत. आणि मग त्यावेळेस त्या द्रौपदीने चिंधी फाडली, देवाचं त्या ठिकाणी बोट बांधलं. हे दुसरं कारण, तेव्हा वस्त्र पुरवलेत, बरोबर का नाही. म्हणून आता वेळ झालेली, आता झाली ना वेळ. सगळ्यांना फुलं वगैरे वाटली, सगळ्यांना सगळ्यांना वाटा. आपण वसंताचा दिवस, ऋतू वसंताचा दिवस, शुक्ल पक्षी नवमी, शुक्ल पक्षी नवमी, उभे सुरवराते योगी, उभे सुरवराते
भाई होयतील पळ भाई होयतील पळ भर होयतील पर भर होयतील पळ भर होयतील पर भर होयतील धन्यमीचा त्रिभुवनी माझे वंशी चक्रपाणी 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 सुशोभित दाही दिशा दाही दिशा सुशोभित दाही दिशा उजळल्या दाही दिशा आनंद यशा आनंद यशा नारायण गर्भी आले 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 नारायण संभव प्रगटला आयोनि संभव प्रगटला आयोनि संभव प्रगटला आयोनि संभव प्रगटला नाम म्हणे पायरो महिलांमध्ये कोणीतरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम रामचंद्र की एकत्र घ्या बोलतरी राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव सीता
पण 7व्या अवतारातलं कारण तुम्हाला माहिती आहे. 8वा अवतार काय घेतला त्याला कारण आहे बाबा. आता 7व्या अवताराला जो अवतार आहे ना आणि जिच्या पोटी जन्माला आलाय ना ती कोण होती? जिच्या पोटी जन्माला आला ती कोण होती? तिचं नाव काय? काला 28 वर्ष 28वा काला होईल 27 काल झालं. तिचं नाव काय? कौशल्या माता. नाही नाही मी 8व्या अवतारातलं सांगितलं. देवकी. तुम्हाला एवढंच माहिती. देवकी वसुदेव आणि देवकी तुम्हाला एवढंच माहिती आहे. पण ती देवकी खरी कोण होती तुम्हाला माहिती का? सांगून जातो कदा काळी म्हणजे आता आले माझ्या लक्षामध्ये सांगतो. ती देवकी होती कोण होती माहिती का? जिनं 14 वर्ष वनवास भोगायला लावले होते ना ती होती. तिचं नाव काय होतं? पण देवानं सांगितलं होतं म्हणजे परत जेव्हा तो 14 वर्ष वनवास बघून आल्यानंतर परत आहे ना तिच्या जवळ आल्यानंतर सुद्धा तिनं देवाकडे अपेक्षा केली. देवा माझ्या पोटी तुम्ही जन्माला यावं एवढीच अपेक्षा केली. तेवढं देवानं तिला सांगितलं मी तुझ्या पोटी जन्माला येईल पण तू दूधच पिणार नाही. तिची 8व्या अवतारामध्ये तिची इच्छा पूर्ण केली. आणि तुम्हाला सांगतो दुसरी अष्टी गोष्ट का 24 अवतारापैकी 23 अवतार सख्या आईचा दूध प्याला. ही काही असल्यामुळे तिचं दूध नाही प्याला 8व्या अवतारामध्ये. आणि मग तो दूध कोणाचं प्याला माहितीये का? कोणाचं प्याला? यशोदा. आता ती कोण होती ते लय गुहेत नाही सांगा पण पटकन सांगतो ऐका. जेवढी काही जेव्हा साधनेला बसली होती ना माझ्या पोटी हा जन्माला यावा म्हणून ते नाही का ते बघा वामन अवतारामध्ये बळीराजाची मुलगी रत्नमाला असा मुलगा जर माझ्या पोटी जन्माला यावा माझं स्तन त्यांनी म्हणजे दूध त्याने पेलं तर मला किती आनंद होईल. काय म्हणा आपण ना का झाले भाग गेला शिनो गेला असं नाही का प्रत्येकाला वाटतं ना तसं तिला वाटलं. म्हणजे तिला वाटलं का माझ्या पोटी जन्माला यावं तेवढीच अपेक्षा आहे भगवंताने. जेव्हा ती साधनेला बसले असताना तुम्हाला सांगतो एक अशी गरीब शेतकऱ्यातली एक महिला होती. दोघं जोडपं होतं. तर त्या काय करायचं जेवढेच रोज ती मुळी घेऊन चालायची. बाबा मुळी घेऊन चालायची आणि रोज पाहायची ही बाई इथं कशाला बसली नेमका इथं कैला पाहिजे हे रोज कशाला बसले. पण तिची साधना आपले ते तपश्चर्या चालू आहे. पण तिला सुद्धा वाटलं जाऊ ते मरुदी कशाला बसले मला पण माहित नाही. तिनं ती मुळीच फेकून दिली ती तशीच बसली. तिची काय मागणी हे तिला माहित होत पण हिला माहित नाही ना आपण नेमका काय मागायचे. बघा बरं का मी नाव नाही सांगणार कदा कधी आलो काला तर सगळं सांगा टाइम नाही सांगायला. आता हे बराच वेळ झाला जेव्हा किती केलं तरी काय माणूस काय म्हणतो वेळ आल्याशिवाय ती गोष्ट घडत नाही. आणि तिची वेळ आली जगाचा मालक तिच्यावर प्रसन्न झाला आणि जगाचा मालक आला आणि जगाच्या मालकाने त्या कैकेला वरदान दिलं का तुझ्या पोटी मी जन्माला येईल. त्याला सांगितलं पण तुझं दूध मी पिणार
नाही आता हे सगळ्या गोष्टी आल्या आणि तिची जेवढी काही जी मागणी होती तिची पूर्ण केली. पण शेजारी ती जी बसली होती ना, शेजारी जी बसली होती ना, तिला विचारलं. ते दोघे जोडप बसलेले होते, एक नाही दोघं जोडप होते. पण तो जरा बाजूला होता ती, पण तिच्या जवळ ही बसले, मग आपणही बसा. पण तिला माहित नाही आता ही कशासाठी बसले, ही म्हणजे असं. आता तिची मागणी पूर्ण केली, मग तिला विचारलं, आई साहेब तुमची काय मागणी आहे? आता तिला काय माहिती काय मागायचे, आता काय नेमका मानायचं. फक्त तिने थोडासा विचार केला, याला थोडा त्रास दिला. ती म्हणली तिची जी मागणी आहे तीच माझी मागणी आहे. बाबा पुराणामध्ये तुम्हाला मी सांगत रंगून फुगून सगळ्या कधी वर्णन आल्यावर तिची जी मागणी आहे तीच माझी मागणी आहे अशी म्हटल्या बरोबर ती यशोदाबाई झाली. काही न करता त्या माईचं दूध तिथे पेला आणि तो स्वतः तिचा मालक नंद राजा झाला. आणि मग हा म्हणायचा, आई तुझा मी एकुलता एक. गाई काय म्हटले, गाई राखी तू, गाई राखी तू, राखी तो म्हणलो, ऐक म्हटलं नाही बरं का. पण त्यांच्या 9 लाख गाय माहितीये का, ज्या ह्या ऐकते नाही ना ते मी सांभाळत, दुसऱ्याला माझं सांभाळायला. मग गोकुळात किती गाय असतील त्या तुम्ही विचार करा. जगाचा मालक 8व्या अवतारात ताटिकेला मारला. 11 वर्ष 53 दिवसाचा असताना ताटिकेला विश्वामित्राच्या यज्ञाचं रक्षण करण्याकरता किती वर्षाचा होता, 11 वर्ष 53 दिवसाचा होता. आणि हा बहादर 6 दिवसाचा होता. आणि 8व्या अवतारामध्ये तिच्या 12 पटीनं मोठी असेल ही पुतना, आणि याने 6 दिवसामध्ये मारली. काय सोपं आहे बाबा, आपल्याला विचुमर ना दुरून नमस्कार करावा. प्रमाणे आता नाही देत तुम्हाला, दुरून त्याला नमस्कारावा. हा दुरून करायचं असतं माय बापू. सांगायचं तात्पर्य असं. आता जवळ येऊ का, आता तुम्ही सगळ्या गोष्टी ऐकल्या, आता जवळ येतो बघा. धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळशी भक्त जना. आता आपापल्या पोटी कोण कोण जन्माला आले त्याचा विचार करा. ते कसे राहतात, कसे वागतात, कसे चालतात. आता मूळ सिद्धांत आता ऐका. आता ते काला जागून ठेवायचं नाही, काय नाही बाबा, उघड करून सांगायचं. कारण कसे जडजीवांच्या उद्धारासाठी आपला अवतार वा अवतार उद्धाराया जन. जडजीवांच्या उद्धारासाठी माझी मुलगी काय करते, माझी पत्नी काय करते, माझा मालक काय करतो. तर अवतार त्यांच्या पोटी जेव्हा हिरा जन्माला येतो ना, आपण म्हणतो ना काय त्यांचा गोकुळासारखा संसार आहे, त्याचं बघून आपण आचरण करत असतो ना. फक्त किती पदावर चाललाय, किती पद त्यांनी, आई वडिलांचं कर्तव्य इथपर्यंत ठीक आहे. हा लक्षात घ्या, आपण प्रत्येक गोष्टी, प्रत्येक घराचं, प्रत्येक गावाचं, वाडी वस्त्याचं, लक्षात घ्या आपल्या तालुक्याचं जेव्हा वर्णन करत असताना कुठंतरी असं लिखाण पुराणामध्ये बाबा आलं पाहिजे ना. खरं का नाही. एखाद्या घरातलं जर वर्णन तुम्ही जर वर्णन केलं, आता बघा बाबांनी काय कोण इवलेश्वर रोप लावले द्वारे, पण ते बाबांचं वर्णन मरेपर्यंत. आता तुम्ही सांगा, जोपर्यंत संगरे गाव आहे तोपर्यंत ते कमी होईल का, कमी करायला तसा जन्माला यायला लागला. आणि येणारही नाही, होणारही नाही. हा लक्षात घ्या. आता तुम्हाला लक्षात आलं, धर्माचं रक्षण करण्यासाठी देव अवताराला येतो. तसंच तुमच्या पोटी जन्माला जी मुलं जन्माला येतात, ज्या मुली जन्माला येतात, त्या कोणत्या अवतारामध्ये येतात. पण लक्षात घ्या, आपण त्या आई वडिलांचे दास आहोत हे ध्यानात ठेवा. तर मग तो म्हणतो चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. आम्ही म्हणतो साधवया भक्ती काज नाही लाज धरीत. पण आता आम्ही नुसता वावरातला खडा बांधावर नेऊन नाही टाकत, एवढी लाज.
वडिलांनी बांध घातले काय, वावर तयार केली काय, तुमच्या करता सगळ्या गोष्टी केल्या, पण आम्हाला त्याची लाज वाटू लागली. आमची तीन आई असं त्याचा पांडुरंग दास झाल्याशिवाय कसा येईल. पण जर समजा त्याच्यामध्ये असंच नाही तर कसा दास होईल. आपण त्या आई वडिलांची नोकर याप्रमाणे आपण काय करायचे लक्षात घ्या, त्यांचं कार्य पार पाडायचे. मुलांनी लक्षात घ्या, जगाच्या पाठवर किती लांब असू द्या, पण तिथून ते पूर्ण करायचे नोकराच्या रूपात. बर का, आपण मुलं नुसती मानायला नुसतं मुलं मुली, पण आपण त्या आई वडिलांचा दास आहोत. जसं आम्ही सुद्धा, आम्ही कोणी महाराज नाही. आम्हाला लोक म्हणायचे पहिले बुवा आला फळा, है ना, पहिले म्हणायचे बुवा आला फळा. पण खरं बाबा आम्ही समका, आम्ही नामाचे धारक, आम्ही फक्त एवढंच आहे, आम्ही नामाचे धारक आहे. आम्ही महाराज नाही, कोणी नाही बाबा. लक्षात घ्या, भगवान परमात्म्याने तुम्हाला जन्माला घातले, पण एक जाता जाता सांगून ठेवतो, आपल्या जीवनाची येरझार संपवायची असेल, आपल्या जीवनाची येरझार संपवायच्या अगोदर ही कशी येरझार संपवायची ऐका. थोडक्यात बघा, काही म्हणतात तारेमध्ये वीज आहे, हे दिसत नाही, पण असायला आहे ना, का नाही दिसत. बर, मृगजळ फक्त तुम्हाला दिसायलंय, पण असायला नाही. बरोबर का नाही. हो, ही दिसायला नाही. थोडक्यात देव दाखवू का बघा, 1-2 मिनिटांमध्ये लगेच. ऐका, एक जणांनी सांगितलं, पूर्वी मी ऐकलं होतं, पूर्वीच्या काळामध्ये बाबा दुधामध्ये तूप आहे. मला एक जण म्हटला, जवळच बसला होता, मोठे बाबा दुधात तूप आहे. आता मी एवढा वेळ झाला, आता 2 तास झाले बडबड केली, देव आहे मी सांगितलं तरी तुम्हाला कळालं नाही. आता तो म्हणतो देवच नाही, मला दाखव पहिला देव आहे का नाही. खरंच तुम्ही ना तर माझ्या जीवनाची अर्जाची संपणार नाही. माझा कार्यक्रम संपला आणि असा बाहेर निघाला, तरुण पोराने मला लगेच घेरलं, बाबा देव दाखव. काय बडबड केली आम्हाला काय कळलं नाही, आम्हाला पहिला देव दाखव. मग त्याला म्हटलं एक काम कर, मी ना लय थकलोय, विठाला विठाला हो, मी सांगितलं मी लय थकलोय, बराच वेळ झाला बडबड करून थकलोय. एक काम कर, 1 ग्लास भर दूध घेऊन ये, 1 ग्लास भर दूध घेऊन ये, म्हणजे मी तुला देव दाखवतो. तुला देव दाखवतो, पुढे देव येतो. तर तो म्हटला बाबा अहो ग्लास भर का, मी जग भरूनच दूध आणतो. हा, तो गेला घरी, पळत गेला, ग्लास नाही, डायरेक्ट जग भरूनच आला. जग भरून घेऊन आल्याबरोबर मला खुर्ची दिली, समोर टेबल दिला बसाय, म्हणजे खुर्ची दिली बसायला, टेबल ठेवला, समोर टेबल होतो, जग ठेवला आणि त्या जग मध्ये पूर्ण फुल भरलेला आपलं दूध पाहिलं. दूध पाहिल्याबरोबर आता काय केलं माहितीये का, आता दूध पाहिल्याबरोबर मी काय केलं, आता मला त्याला देव दाखवायचा होता ना, मग मी काय केलं, लागलो पाहायला, असं इकडं तिकडं पाहायला लागलो. त्या जगमधल्या दुधाला पाहायला, दुधावरती म्हटलं बा देव दिसल का, म्हणजे त्याला दाखवायचं होतं बा. पूर्वीच्या काळी मी ऐकलं तर म्हटलं तूप याच्यामध्ये ना, मी ते पाहत होतो, तर मला काय ते दिसना. तेवढ्यात म्हटलं मोठे बाबा काय तसं करता, इकडे तिकडे पाहता, काय पाहता तुम्ही. मी तेवढ्यात मला थोडा राग आला, मी पटकन बोट त्याच्यात बुडावलं आणि तोंडामध्ये घातलं, लागलं चाखू, चाखायला लागलो, इकडे तिकडे चाखायला लागल्या बरोबर. मग तेवढ्यात म्हटला काय मोठे बाबा तुम्ही खरंच महाराज आहेत काय, लागले चढायला काय तुम्ही. अरे काय पाहता, काय चाखून पाहता, काय काय एवढ्या वेळी करता तुम्ही. मला राग आला, बाई पाठीमागे सावरली अशी, जग खाली वथा, मी आखा हात घातला त्याच्याबद्दल आणि असा शोधू लागलो. मंथोनी नवनीता कैसे घे अनंता, मंथोनी नवनीता कैसे घे अनंता, मंथोनी नवनीता कैसे
निमित्ता तैसे गे अनंता वाया व्यर्थ. मग एवढा तास मी बडबड करीत होतो. ज्या वेळेस तू म्हटलं ना मोठे बाबा मला देव दिसला ना देव दाखव ना म्हणून तुला मी ग्लास भर दूध आणायला सांगितलं. तू मला जगभर दूध आणलं. जगभर दूध आणल्यानंतर मी काय केलं माहिती का मी त्या दुधामध्ये तूप आहे का नाही ते पाहत होतो. तेवढ्यात तो मला अजून राग भरवला. तुला अजून मला बोलायला यायला मोठे बाबा तुमचं काय चाललंय काय इकडे तिकडे पाहतात. तेवढ्यात मी काय केलं मला अजून राग आला म्हणून मी म्हटलं खाली दुधात असेल म्हणून बोट बुडून चाखून पाहिलं तरी सुद्धा तूप सापडलं नाही. तू अजून मला बोलायला लागला. मग मी काय केलं रागा वैतागाने पार तळामध्ये हात घातला आणि खाली तळामध्ये बसला असेल मी ते शोधू लागलो तरी पण मला तूप सापडलं नाही. म्हणलं काय मोठे बाबा बावळटाने बोलतो काय बावळट सारखा महाराज आहे तू काय सांगतो. अरे तुरीचीच भाषा करायला लागला बर का. अरे असं कसं आहे ते तुला काय तूप काय ऐकत मिळते काय ते ऐकत तूप मिळते. बाबा ऐक त्याची घुसळण करावं लागत. तो म्हणला बाबा ऐक. म्हणलं बाबा गाय जेव्हा शेतातून घरामध्ये येते ना ती थरावं लागत थोडी जरा. ती थरली का मग तिच्या धारा काढायच्या दूध काढायचं एका पातेल्यात घ्यायचं. कोण सांगतोय ध्यानात घ्या तुम्ही मला सांगताय. आणि मग ते म्हणायचं पातेल्यात घ्या आणि मग ते चुलीवर गरम करावं लागतं आणि मग ते थंड झाल्यावर मग त्याच्यामध्ये विरजण घालावं लागतं. विरजण घातल्यावर म्हणलं त्याचं घुसळण करावी लागते. घुसळण म्हणलं घुसळण केल्यावर मग त्याच्यातून लोणी निघल. मग लोणी निघालं का मग पूर्वीच्या काळी वाट्या होत्या त्या वाट्या घ्यायच्या मग त्या वाट्यामध्ये ते कडवायचं आणि मग तूप निघत. मग अशी मी म्हटलं 2 तास झाला मी तुला तेच सांगत होतो. तो मला लगेच देव दाखवला. मग देव काय दाखवायची गोष्ट काय. अरे अनुभव आल्या ती जगा हा कळू आलं जीवे मज माझी या जिव्हावे खरा माझा पहा अनुभव केला देव आपला निळा म्हणे जाणे अंतरीचा भाव तैसा देव फळदाता जसा भाव तैसा देव. तुम्हाला कळला. हा मग तुम्ही सांगा देव काय तसं मिळतो का अनुभवायचंय. मग तुम्हाला सांगा मग ज्या वेळेला देवाला सुद्धा वाटलं कुठेतरी आपल्याला करुणा घन सिंधू यांनी म्हणावं पुराणामध्ये काहीतरी आपलं ही गोष्ट मध्ये काहीतरी राहावी. जगाच्या मालकालाही वाटलं काय वाटलं धर्माचं पालन करण्याच्या अगोदर कुठेतरी काहीतरी शिल्लक राहावं म्हणून भगवंताने तुकाराम महाराजांनी तुम्हाला आम्हाला अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगितले. तुका वय तुझ वर्णिते पुराणे 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 तुका
मला वाटते आज रविवार आहे नाही का? रविवार सुट्टी असेल पण एवढीच मुलं आहेत इथं सांगणाऱ्यामध्ये. मला वाटतं दुसरी मुलंच नाही. पाठीमागे आहेत थोडीशी बसलेली वरती नाही का? शाळेमध्ये रांग लागेल आता लगेच. उद्या म्हणलं सुट्टी असल्यावर तरी उद्धार करून घेण्यासाठी तर आलं पाहिजे बाबा. आम्ही काय वेगळं सांगत नाही. पूर्वीच्या काळी आपल्याला पुस्तकामध्ये होते या गोष्टी अनुभवायला, हे आता थोड्याशा नाहीशा झाल्या. पण आपल्याला याच्याशिवाय तर मार्ग नाही. तर मार्ग लावून गेल्या आधी ह्या वाटा जुन्या झाल्या त्या उजळावायच्या आपल्याला काय नाही. उजळावाया आलं वाटा खरा खोटा निवाडा असो. लहान लेकर असतील जे आले नसतील प्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो. जे घरात बसले असतील, कारण राम जन्म म्हणजे पूर्ण जगतामध्ये ते काही नुसत्या भारत देशामध्ये नाही, संपूर्ण जगतामध्ये जगाच्या मालकाचा आज जन्मोत्सव साजरा होतो. आमचे काय आता वाढदिवस साजरे होतात. या काय पुराणात नाही. मला फार कंटाळा आलाय वाचून वाढदिवस सापडणार 5.5 महिने सापडत नाही. प्रवचन करायचं म्हणलं का आम्हाला काटा येतो. वाढदिवसावाल्यांचं कीर्तन 5.5 महिन्याची प्रवचन. कारण अभंगच एकही नाही, एकही अभंग नाही. मला फक्त एवढं सांगायचे का हा जन्म का साजरा करायचे. कारण जर समजा राम असता तर इथं बरेच राम असते. आमच्या परिसरातले अखेर राम सीता तेवढे बनकर फाटवे गेलेत. एकही रामाचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी एकही हजर नाही. जाऊ द्या, असो तो विनोदाचा भाग आहे. पण ऐका, तुम्ही सर्वजण 2025 मधला हा जन्मोत्सव साजरा सांगोरे गावामध्ये होत असताना तुमच्या सारखे भाग्यवान तुम्हीच आहेत. त्याला भाग्य लागत. याला भाग्य लागत. एवढंच का तुम्ही आहेत, अजून का नाही? नाहीतर मंडप आपला भरून राहिला असता. हो, लक्षात घ्या. भरपूर इथं जागाच नसते. पण रामाच्या जन्माचं महत्व कोणाला माहित नाही आणि कळणारही नाही. जे येते नाही ना त्यांनाच कळू जाणं आहे का नाही. पण काही कोणा सुंदर असं या ठिकाणी सर्वांनी मी बरोबर तुमचे 2 तास घेतले बरं का. त्याबरोबर क्षमा मागतो. माझ्या माता मावल्या अगदी फुलासारख्या, मग तिकडे जाई जुई कंची असं कोणते फुल असू द्या, पण फुलासारख्या शेवटपर्यंत एवढं ऊन वरून हीट एवढी आहे तरी कोणी झोपल्या नाही. फुलासारख्या टवटवीत माझे सर्व मायबाप सुद्धा सर्व टवटवीत फुलासारखे. बाबा पुढं काय सांगतो तर मला खरं सांग का, बाबाला मी पहिलंच सांगितलं होतं आजचं कीर्तन हे बांधील कीर्तन कार्य त्याचा मला विनोद करता येत नाही. या ठिकाणी कधी कधी जर भेट होईल तेव्हा मी सांगल, पण तुमचं लय बागे माझे बागे योगायोग कसं. मी सांगितलं 4 कीर्तनार्थी तरी सोडून दिले, पण तुमच्याकडे हा कसं म्हटलं, हा मला माझा प्रश्न पडलाय. मी कसं काय या ठिकाणी आलो मलाच कळलं ना. का फराडने खाली आलो त्या फराडीनं वडिलांचं नाव आहे जुन्या डोंगरांनी खाली उतरून येत होते. काय मागच्या जन्माचे पूर्व पुण्य काय माहित नाही. कुठंतरी सुकृत असतं माय बापा म्हणून वाट्याला हे पुण्य येत असते. पण हे वाट्याला सेवा माय बापांचं सर्वांचं दर्शन घडलं. एवढा मोठा पाठीराखा असलो मी कायला द्यायचं छाती काढून. त्याची गरज आहे, पण मागे कोण आहे. बाबा थकले आता किती दिवस. बाबांच्या पाठीमागे कोण आहे. पाहिजे ना कोणतरी पाहिजे. गोड अशी साथ या ठिकाणी हे बाबा मला भेटले. कुठं माहिती का, बनकर फाट्यावर भेटले. बाबा तुमचा कार्यक्रम आहे रामनवमीला. हो मानला बाबा या ना. एकदा जबान दिले बाबा मोठे बाबा. कधीच कोणाला बाकीच्या महाराजांसारखं नाही. मला कोणाच नमस्कार नाही, पण आहेत तसे बाबा आमच्या बरं का. इकडे 5 मिळतात ना, मग तिकडं 10 बाबा. हे बाबा अडचण आले मी काय येऊ शकत. ही अशा घटना माझ्या कानावर आल्या. मी त्याच्यातला नाही. मी बर का मी
कारण मी नाही का सगळंच नाही बाबा, त्याच्यामुळं मी लावतोय. हा मी आहे म्हणून सगळे. हा मी जर काढून टाकला तर त्याच्या जीवनाला अर्थच नाही. हा म्हणून बाबा तुम्हाला धन्यवाद देतो बरं का, ते भेटले आवर्जून मला त्यांनी सांगितलं. मग त्याला माहितीये मोठे बाबा वेळेत हजर आहे, कारण बऱ्याच वेळा ते माझ्या कार्यक्रमाला हजर आहे. माझी बहिणाबाई, मी नाव नाही घेत, कोणाचंच नाव घेत नाही, पण काही कवीना पण एकटी कवीना पण ती उभी राहिली. तिच्या पाठीमागे 2 दिवसांना कवीना पण बाकीच्या उभ्या राहतात. रात्री आमची मुलगी आमची दिदी राहिली पंचपदी घ्यायला, सुंदर गायन केलं, सगळं झालं. एकही महिलावर उभी नाही, ती एकटीच. तेव्हा मला फक्त एवढं म्हणायचं, कोणाची मुलगी असं म्हणण्यापेक्षा आपली मुलगी उभी करणार, तिला जोडी, तिला आनंद वाटेल ना. नाही का छान अशी साथ दिली टाळखाना, नाही का. बाबांचं गायन, बाबांचं या वयात एवढं मोठं गायन आहे, ही निसर्गाची देणगी बरं का बाबा. की ते आता आम्हाला, तुम्हाला सांग का, मी तुमच्या पुढे जरी समोर उभा आहे, मी बघाशी तुम्हाला म्हणाल देव दाखवतो नाही का, पण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. पण हे तुम्हाला दिसतोय का, हा देव दिसतोय का, ही मोठी, हे लक्षात घ्या. तशी आमची निसर्गाची देणगी. आम्ही प्रवचन करावा, कीर्तन करावा, काकडा करावा, हरिपाठ करावा, सगळ्या गोष्टी कराव्या, तरी आमचा आवाज टिकवून ठेवण्याचं काम आमचा जगाचा मालक आहे. मी सगळं करतोय, रोज एवढं करतोय, रोज एकही दिवस खडा नाही. झोपतो का नाही माझं मलाच माहित नाही, खातोय का पितोय तेच कळत नाही मला. आता आज उपवास नाही, उद्या गेला संध्याकाळी सोडायला, उद्या सोमवार, आजचा उपवास रामनवमीचा आखा, उद्या परत सोमवार संध्याकाळी उपवास सोडायला गेला, तोपर्यंत खायला नाही. कोणी विचारलं तरी मलाच माझं कळत नाही, देव हरपून जातो. तसं हे बाबांचं का सांगितलं माहितीये का, त्या बाबांनाच कळत नाही. हो बाबांनाच काही कळत नाही, मी काय गातोय, काय खातोय, काय पितोय, बस त्यांना असं वाटतंय असंच आयुष्यभर चालत राहावं, हे बंदच होऊ नये असं. हरिनाम बर का, ज्याला कळलं ना, कारण का निवृत्त बघा, नाथ बाबा म्हणतात, नाथ बाबा काय म्हणतात माहिती का, नाम जपता निवृत्ती न याची पुनरावृत्ती. परत तुम्हाला जन्माला यायची गरज नाही, फक्त त्याचं नाव घ्या, फक्त त्याचं नाव घ्या. म्हणून जाता जाता सर्व मायबापांच्या चरणी, बाबांच्या चरणी, विनेकरी दादा असतील, चौदार दादा असतील, सर्व मायबापाला मी पहिलं सुरुवातीला सांगितलं होतं, जरी आपलं काय म्हटलं, एकदा पडले वळण इंद्रिया सगळं, कारण एकदा वेळ निघून गेली का जरी टाळा वाजवताला फुटून जाऊ द्या, पण तसाच आणायचा. आपण आपल्या मंडळाला काय कमी नाही, दुसरा घेऊ, हा चुकलं तर चालेल, पण टाळ चुकू द्या, कारण तुमच्या टाळावर, कारण मला तो नाद ब्रह्म आहे बाबा. हा त्या नादावर गोष्टी सगळ्या चालतात. इकडे याने किती थापा टाकू द्या, तो आपली थाप मारेल नाही का. थापा त्यांनी मारल्यावर आपल्या थापा होती, तसं त्याचा तो विनोदाचा भाग आहे. सर्वांनी या ठिकाणी कोणाचं नाव घेत नाही. पेटी मास्तर आमची तिकडून इकडे काय प्रेम आहे बघा ना, इकडे तिकडे काय सप्ताह नाही का, प्रेमाचा पुतळा, प्रेम प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विना नाही ते सेव झाले समाधान, पायी विसावले. मग त्यांचा भाग गेला, सेने गेला ना, अवघा झाला, त्यांचा भाग गेलाय. आपला कधी जायचं, आपला कधी जायचा, हा घालवण्यासाठी तर हा जन्मोत्सव आहे. हा जन्मोत्सव साजरा प्रत्येक गावामध्ये झाला पाहिजे. एवढेही जर तुम्ही शांत चित्ताने कथा या ठिकाणी काही कोणा ह्या अभंगावरचं चिंतन तुम्ही सर्वांनी श्रवण केल्याबद्दल तुम्हाला सर्व माय बापाच्या चरणी एका अज्ञान बालकाचं करविली तैसी कटकट ही कटकट आहे. वाकडे का नीट देवदाना बोलिलेले कुरे नाही का, काय म्हणतात, पायाची वाहन. मी तुमचं लेकरू आहे बाबा, मी इतका मोठा नाही. तुम्हाला माहितीये मोठे बाबा कधीच जाती भेद नाही, सर्व धर्म समभाव, उच्च नीच काही, यारे यारे लहान थोर, फक्त आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो. हा कोणी या, फक्त खटनत या बाबा, आपलं एवढंच आहे बस. कोणी या, कशात या, कीर्तन प्रवचन पुढे या, खटन येत याचं पण शुद्ध, आतून निर्मळ, बाहेरून निर्मळ, फक्त एवढं करा.
तो तुमच्या मनाला छंद लागला पाहिजे. माझ्या मनाला लागो छंद छंद माझ्या मनाला लागो छंद माझ्या मनाला छंद छंद माझ्या मनाला लागो छंद. गोविंद 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 तुम्ही श्रवण केली या अज्ञान मार्गाचा कोटी कोटी तुमच्या चरणी दंडवत. अगोदर सर्व ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हा सर्व मायबापांचा उच्च नीच काही नेने भगवंत असं दर्शन घडून आणलं. म्हणून ज्यांच्यामुळे मला हे दर्शन घडलं, नायकोडे बाबा असतील, मोरे बाबा असतील, कोणाच्या माध्यमातून कुठंतरी निमित्त असतं, म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो. शे मृदुंगमणी स्वतः महाराज आहेत. महाराजांना अभिमान नसावा. काही महाराजांना अभिमान टाळ घेऊन सुद्धा उभं राहते नाही बाबा. हो, दुसऱ्याच्या कीर्तनात सुद्धा उभं राहते. पण तुम्हाला मोठे बाबा कुठेही बघा तुम्ही. मला काय येऊ ना तर ना येऊ, मी फार उभं राहणार म्हणजे राहणार. आणि मुक्कामी राहिलं तर काकडाच करून जाणार. हा, मी याच्या काय म्हणतात, तुझ्या नामाचा विश्वास आम्हा कैसा नाम घ्या कोणी फुकान भावे सांगत तसे तुका. फुकाट नाम घ्यायचं, विकत कोणी घ्यायचं, हे मला बाबाने शिकवलं. त्या दिवसापासून मी वसावत चाललाय. कोणी कधी हाक मारा पाहिजे, रिकामा पाहिजे, फक्त रिकामा पाहिजे का मी धावतच येणार. जसं आवाज झोपता येईल तसं मी बैल पळवता येतात. किती एसटी लेट सुटू द्या, पण थांबवायची माझ्या हातात आहे. कधी ब्रेक दाबायचा तो आपल्या हातात आहे बाबा. म्हणून एक काम करा, ही एसटी रूपी गाडी आहे ना, हा प्रवास चालत असताना ही तिकट व्यवस्थित काढा. नेमका स्टॉप शोधा, कोणत्या स्टॉपला उतरू नका. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. कोणत्या यांना पोट भरू नका एसटी रूपी गाडीमध्ये. हा, म्हणून ध्यानात ठेवा. पुन्हा एकदा सर्व मायबापांच्या भगवान चरणी या ठिकाणी सेवा समर्पित करून सेवेला आमचे मृदुंगमणी विरनक महाराज यांच्याही सेवा या ठिकाणी चरणी सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण आविरण देतो. जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. महाराज तुम्ही सीता क्षमा अपराध महाराज तुम्ही सीता म्हणे ज्ञानेश्वरा